आमची एंगेजमेंटची ॲनिव्हर्सरी होती आणि रोजप्रमाणे आदित्य ऑफिसला गेले होते आणि अचानक फोन आला की रेडी होऊन बस आपण बाहेर जातो आहे. दुपारची वेळ होती तर मला वाटलं की आम्ही लंचसाठी बाहेर जातो आहे, कारण की ऑब्व्हियसली ॲनिव्हर्सरी आहे तर. पण ते मला घेऊन आले होते या मंदिरामध्ये. विठ्ठल रुक्मिणी मंदिर होतं. खूप सुंदर आणि शांत मंदिर होतं. सिटीपासून एक 25 किलोमीटरवरती छोटंसं गाव आहे, तिथं हे मंदिर होतं आणि त्यामुळे खूप गर्दी वगैरे नव्हती. सिटीच्या एकदम गोंधळपासून दूर होतं. तर शांत वातावरण तर होतंच, पण त्याबरोबर ना एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी त्या मंदिरामध्ये जाणवत होती. आणि बघा कसा योगायोग असतो. त्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी होती आणि तिथं कृष्णाच्या पाळण्याची तयारी चालू होती. सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं कृष्ण जन्माष्टमीसाठी आणि वातावरण त्यामुळंच कदाचित जास्त पॉझिटिव्ह असेल असं मला वाटलं. पण ना एक छान आवडलेली गोष्ट मला अशी की सरप्राईज म्हणून ते मला गोशाळेत घेऊन आले होते. त्या मंदिरामध्ये एक गोशाळा होती. बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होते की गोशाळेला भेट देऊयात. एक दोनदा मी त्यांना बोलूनही दाखवलं होतं, बट मला माहिती नव्हतं की ॲज अ सरप्राईज मला ते तिथं घेऊन जातील. खूप छान वाटलं, कारण की बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती आणि गोमातेचे दर्शन झालं आणि आपल्या हातून जेवढी होईल तेवढी लहान मोठी सेवा जर आपली घडत असेल तर नक्कीच ती चांगली गोष्ट आहे. आणि मग तिथे आम्ही 2-3 तास स्पेंड केले सर्वांसोबत आणि जे काही योगदान आपण देऊ शकतो, आमच्यातर्फे जे आम्ही देऊ शकलो लहान मोठे डोनेशन, ते आम्ही केले आणि मग तिथून परतीला निघालो. खरं तर ही दुपार मी कायम लक्षात ठेवीन. अशा प्रकारे आमची ॲनिव्हर्सरी साजरी झाली.